हॅलो मित्रांनो, आज आपण महावितरण महापारेषण परीक्षेमध्ये TCS IBPS द्वारे विचारले जाणारे प्रश्न घेणार आहोत. तर प्रश्न पहिला, जास्तीच्या उष्णतेपासून टँकचे संरक्षण करतो. जास्तीच्या उष्णतेपासून टँकचे संरक्षण एक्सप्लोजन व्हेंट करतो. प्रश्न क्रमांक 2, ट्रान्सफॉर्मरच्या वायरिंगमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा हा लॉस होतो. कोणता लॉस होतो मित्रांनो? तेव्हा कॉपर लॉस होतो. कॉपर लॉस होतो. प्रश्न क्रमांक 3, जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो तेव्हा हे लॉसेस होतात. कोणते लॉसेस होतात? हिस्टरेसिस लॉसेस होतात. प्रश्न क्रमांक 4, ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे? ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे. प्रश्न क्रमांक 5, ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी व सेकंडरी वायडिंग टिंब डॅश डॅश मध्ये जोडलेले असते. मॅग्नेटिकली जोडलेले असते. प्रश्न क्रमांक 6, ट्रान्सफॉर्मर हा नेहमी टिंब डॅश डॅश सप्लायला जोडावा. AC सप्लायला. प्रश्न क्रमांक 7, जेव्हा घड्याळाचा तास काटा 110 वर असतो त्यावेळी डिस्प्लेसमेंट डॅश डॅश अंश असते. उत्तर आहे 30 अंश प्लस 30 अंश असते. प्रश्न क्रमांक 8, सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग डॅश डॅश असतो. तर मित्रांनो, सिलिका जेलचा रंग हा निळा असतो. सिलिका जेल हे ब्रीदरमध्ये असते मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरच्या ब्रीदरमध्ये. प्रश्न क्रमांक 9, कॉन्झर्वेटरमध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषण्यासाठी सिलिका जेल डॅश डॅश ठिकाणी वापरलेली असते. ब्रीदरच्या ठिकाणी वापरलेली असते. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरला जो ब्रीदर असतो त्या ठिकाणी सिलिका जेल ब्रीदरमध्ये वापरले जाते. प्रश्न क्रमांक 10, ट्रान्सफॉर्मरची वायरिंग थंड ठेवण्यासाठी डॅश डॅश पदार्थ वापरतात. ट्रान्सफॉर्मरची वायरिंग थंड ठेवण्यासाठी मित्रांनो मिनरल वॉटर हे वापरतात. मिनरल वॉटर. प्रश्न क्रमांक 11, करंट ट्रान्सफॉर्मरचे रेटेड आउटपुट डॅश डॅश मध्ये दिलेले असते. तर करंट ट्रान्सफॉर्मरचे रेटेड आउटपुट हे व्होल्ट एम्पियर मध्ये दिलेले असते. प्रश्न क्रमांक 12, ट्रान्सफॉर्मर डॅश डॅश सप्लायवर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लायवर कार्य करतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, ट्रान्सफॉर्मर फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार कार्य करतो? ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या नियमानुसार कार्य करत असतो. प्रश्न क्रमांक 14, वायडिंग गुंडाळलेल्या लोखंडी गाभ्यास काय म्हणतात? मित्रांनो, वायडिंग गुंडाळलेल्या लोखंडी गाभ्यास कोर असे म्हणतात. कोर. प्रश्न क्रमांक 15, कोर कशापासून बनवतात? प्रश्न 15, कोर लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून बनवतात. प्रश्न क्रमांक 16, ट्रान्सफॉर्मरला DC इलेक्ट्रिक सप्लाय केल्यास
डॅश डॅश होते, म्हणजे ट्रान्सफॉर्मर पूर्ण कार्यक्षमतेने काम करेल. काय होईल? ट्रान्सफॉर्मर हा पूर्ण क्षमतेने कार्य करेल. प्रश्न क्रमांक 17. सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये किती मॅग्नेटिक सर्किट असतात? उत्तर आहे 2 मॅग्नेटिक सर्किट असतात. प्रश्न क्रमांक 18. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगमध्ये निर्माण होणारे व्होल्टेज कोणत्या बाबीवर अवलंबून असते? उत्तर आहे प्रायमरी व सेकंडरी टर्न रेशो. प्रश्न क्रमांक 19. पॉवर कायम असताना सेकंडरी वायडिंगचे व्होल्टेज वाढले असा लोड करंट डॅश डॅश होतो. कसा होतो मित्रांनो? कमी होतो, कमी. प्रश्न क्रमांक 20. जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? मित्रांनो, जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आपल्या सर्वांनाच माहिती आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. खूप सोपा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. उच्च करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅश डॅश ट्रान्सफॉर्मर म्हणतात. करंट ट्रान्सफॉर्मर म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. ट्रान्सफॉर्मरची क्षमता कशामध्ये काढतात? उत्तर आहे किलोव्होल्ट एम्पियर मध्ये काढतात. प्रश्न क्रमांक 23. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वायडिंग डॅश डॅश करंट घेईल. मित्रांनो, उत्तर आहे सेकंडरी पेक्षा कमी घेईल. प्रश्न क्रमांक 24. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडलेला नसताना खर्च होणारे पॉवर कायम दर्शवते. काय दर्शवते? ट्रान्सफॉर्मर मधील लॉसेस दर्शवते. प्रश्न क्रमांक 25. ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉस कशामुळे होतात? मित्रांनो, वायडिंग मधील धातूच्या विरोधामुळे कॉपर लॉस होतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. धन्यवाद.